नमस्कार, मी संदीप पाटील, संचालक संकल्प नवोदय अकॅडमी पुढित्रे. आज मी तुमच्याशी 22 फेब्रुवारी रोजी होणारी इयत्ता 5वीची व इयत्ता 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा तसेच 26 एप्रिल रोजी होणारी इयत्ता 4थीची व 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा या संदर्भात पेपर कसा सोडवावा याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सामोरे उभा आहोत. तर पेपर कसा सोडवावा ही गोष्ट सांगत असताना नवोदयचा ज्या पद्धतीने पेपर असतो त्या पद्धतीने शिष्यवृत्तीचा पेपर असतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गोड गैरसमज आहे. नवोदयचा पेपर हा वेगळा असतो आणि शिष्यवृत्तीचा पेपर हा वेगळा असतो. परिणामात शिष्यवृत्तीचा पेपर सोडवत असताना तुमच्याकडे पॅटर्न पाहिजे आणि तो पॅटर्न नेमका कोणता आहे तर शिष्यवृत्तीमध्ये मराठीचे 25 प्रश्न, गणिताचे 50 प्रश्न असे 75 प्रश्न असतात आणि यांचा पहिला पेपर असतो. तसेच इंग्रजीचे 25 प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न असे 75 प्रश्न असतात आणि हा दुसरा पेपर असतो. नवोदयच्या बाबतीत काय असतं तर एकच पेपर असतो, 80 प्रश्न 100 मार्काला, पण तसं शिष्यवृत्तीचं नसतं. दुसरी गोष्ट, नवोदयला आपल्याला इंग्रजी विषय नसतो पण शिष्यवृत्तीला इंग्रजी विषय असतो. नवोदयचं बुद्धिमत्ता आणि शिष्यवृत्तीचं बुद्धिमत्ता यामध्ये सुद्धा फरक आहे. आता मी जास्त वेळ न घेता उद्याच्या 22 फेब्रुवारी रोजी होणारा शिष्यवृत्तीचा पेपर कसा सोडवावा या संदर्भात तुमच्याशी बोलत आहे. तर सगळ्यात महत्वाचा विषय असेल तो म्हणजे मराठी. मराठी हा विषय सोडवत असताना तुम्हाला मी सगळ्यात अगोदर एक गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे शांतपणे वाचन हेच यश. म्हणजेच तुमच्या समोर मराठीचा पेपर ज्यावेळेला येतो त्यावेळेला पेपर तुम्ही शांतपणे वाचायचा आहे. म्हणजेच पेपर म्हणजे जो प्रश्न येतोय तो प्रश्न शांतपणे वाचायचा, प्रश्न समजून घ्यायचा आणि मगच त्याचं उत्तर शोधायचं. सुरुवातीला तुम्हाला हा पेपर सोपा आहे असं वाटत असतं आणि सोपा आहे या गैरसमजातूनच हा जो तुम्हाला गैरसमज होतो या गैरसमजामुळेच तुमच्या चुकांचं प्रमाण भाषेच्या पेपरला जास्त असतं. कारण ज्यावेळेला आपल्याला वाटतं पेपर सोपा आहे त्यावेळेला आपण प्रश्न नीट न वाचता घाई गडबडीत उत्तर सोडवत असतो आणि आपल्या चुका होतात आणि या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. दुसरी गोष्ट, उतार असो किंवा कविता असतो या गोष्टींचं वैशिष्ट्य म्हणजे या गोष्टी समजून घ्यायच्या असतात, म्हणजेच आकलन करून घ्यायचे असतात. नेमका उतारा तुम्हाला कोणता बोध देतोय, उतार्याचा गाभा काय आहे किंवा कविता कोणत्या विषयावर आहे या दोन्हीही गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. पुढे गेलो तर आपण कुठलाही विषय असो म्हणजे चारीपैकी कुठलाही विषय असो तुम्हाला एक गोष्ट महत्वाची असेल ते म्हणजे प्रश्न अगोदर नीट वाचायचा आहे आणि नंतरच तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर निवडायचे आहे. त्याच्या पुढे आपण जाऊया तो म्हणजे भाषेचा विचार करता भाषेमध्ये समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात, व्याकरणावर आधारित शब्द असतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. या प्रश्नांना तुम्ही घाई करू नका कारण उत्तर तुम्हाला माहित असतं पण घाई गडबडीत उत्तर चुकत असतं, ते चुकवू नका. त्यानंतर कोणताही प्रश्न असू दे, सोपा असू दे किंवा अवघड असू दे, त्या प्रश्नाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि अशा पद्धतीने तुम्हाला भाषेचा पेपर सोडवायचा आहे. थोडक्यात काय तर भाषेचा पेपर सोडवत असताना प्रश्न पूर्ण वाचा, स्वतःला एकाग्र ठेवा. त्यानंतर पेपर सोपा आहे म्हणून घाई गडबड न करता सोपा असो किंवा अवघड असो त्याला तुम्ही तुमचं 100% द्या. दुसरा विषय आहे तुमचा गणित. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे गणित विषयाचं वैशिष्ट्य काय तर गणित मध्ये अचूकता महत्वाची आहे आणि कच्चे काम. तुम्ही गणितचं जे कच्चं काम करताय ते योग्य ठिकाणी करा, स्टेप बाय स्टेप करा. गणितला आपण बऱ्याच वेळा हातच्या विसरतो आणि हा हातच्या विसरू नका. हातच्या जर विसरला तर गणित तुमचं चुकत असतं. दुसरी गोष्ट, गणितात अजिबात अर्धवटपणा करू नका. गणित पूर्णपणे सोडवा, स्टेप बाय स्टेप सोडवा, तरच तुम्हाला गणितला आउट ऑफ मार्क पडतात. आणि गणितचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तुमच्याकडे स्पीड पाहिजेच त्यासोबत ऍक्युरेसी पाहिजे आणि अशा पद्धतीने तुमचा पहिला प्रश्न 75 प्रश्न आणि 150 मार्काला असतात. आणि सरासरी आपल्या अकॅडमीचा जर विचार केला तर कमीत कमी 40 ते 45 मुलांना 140+ स्कोर व्हायलाच हवा आणि मला खात्री नव्हे तर विश्वास आहे तुम्हाला नक्की तो होईल. गणिताच्या बाबतीत तुम्हाला मी सांगितलेलं आहे गणितात तुम्हाला घाई करायची नाही पण तू प्रश्न सोडवताना गती महत्वाची आहे. दुसरी गोष्ट, गणितात तुम्ही सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट असेल तर हातच्या विसरू नका. हातच्या विसरल्यामुळे गणित चुकतं किंवा गुणाकार भागाकार करताना पाड्यांचा वापर व्यवस्थित नाही केला तर
या दोन्ही गोष्टीचा तुम्ही वापर करा. तुम्हाला गणितला सुद्धा स्कोर चांगला होऊन जाईल. आणि सगळ्यांच्याकडून मला अपेक्षा आहे ते म्हणजे पहिल्या पेपरला 140 प्लस स्कोर झालाच पाहिजे. दुसरा पेपर आहे तो म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे नवोदयला इंग्रजी नसल्यामुळे थोडंच आपण इंग्रजीला कमी पडत असतो. पण या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण इंग्रजी प्रॉपर काम केलेलं आहे. इंग्रजी सोडवत असताना मराठीपेक्षा गणितपेक्षा आणि बुद्धिमत्तेपेक्षा इंग्रजी सोपं असतं. पण प्रश्नाचा अर्थ तुम्हाला लावता आला पाहिजे. तुम्ही जर प्रश्नाचा व्यवस्थित अर्थ लावला तर इंग्रजीचं 25 ते 25 प्रश्न काय येतात बरोबर येतात. म्हणून मी सांगतो इंग्रजीमध्ये प्रश्नाचा नीट अर्थ लावा, प्रश्न समजून घ्या. आता गोंधळ न करता इंग्रजीचा प्रश्न समजून घ्या. काही प्रश्न सुरुवातीला समजत नाहीत त्यामुळे आपला गोंधळ होतो, पण अशा वेळेला आपण घाबरायचं नाही. प्रश्न पुन्हा पुन्हा शांतपणे वाचायचा आहे. इंग्रजीचा जर प्रश्न तुम्ही नीट समजून घेतलं तर तुम्हाला नक्की इंग्रजी पेपर सोपा जातो. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट स्पेलिंग कशाच्या संबंधित महत्वाचे आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय तर वर्षाचे 12 महिन्याच्या बाबतीत तुम्हाला स्पेलिंग येते, ऑर्डिनल नंबरच्या बाबतीत स्पेलिंग येते. ह्या गोष्टी तुम्ही अगदी व्यवस्थित करा. त्यानंतर शब्दांचे अर्थ लावा आणि ग्रामर तुम्हाला 100% ग्रामर आपलं झालेलं आहे. परिणामात मला खात्री नव्हे तर विश्वास आहे तुमचं इंग्रजीचं 25 चे 25 प्रश्न बरोबर येतील आणि तुम्हाला 50 चे 50 गुण मिळतील. माझ्या माहितीनुसार आपल्या तयारीनुसार मराठी गणित आणि बुद्धिमत्तापेक्षा इंग्रजीची आपली तयारी जोरदार झालेली आहे. त्यामुळे इंग्रजीला तुम्ही आउट ऑफ स्कोर घ्यायचा प्रयत्न करा. इंग्रजी सोडवत असताना सुरुवातीला तुम्ही प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा. इंग्रजी अवघड असं अजिबात नसतं, फक्त तुम्ही घाबरू नका. मला येतंय, मी प्रश्न नीट वाचेल आणि मी प्रश्न समजून घेऊन मगच गोल रंगवील ही मानसिकता तुमची असायला हवी. पुढे गेल्यानंतर ना बुद्धिमत्ता म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि बुद्धिमत्तेला आपला वेळ जातो. का वेळ जातो तर थोडस आपण विचार करतो. बुद्धिमत्तेमध्ये आरशातील प्रतिमा, कागदाची घडी अशा प्रकारचं 15 प्रश्न असतात. 50 मधलं 15 प्रश्न इथं आकृत्यांवरच जातात. राहिलेलं 35 प्रश्न असतात. या 35 प्रश्नांमधील एक 10 प्रश्न असे असतात की जे तुमच्यासाठी सोपच असतात. ज्या 10 प्रश्नांना तुम्हाला वेळ द्यायला लागत नाही. राहिलेलं जे 25 प्रश्न असतात त्यामध्ये कोडे असो, दिनदर्शिका असो, रांगेतील स्थान असो, अशा गोष्टींना तुमचं काय जातो वेळ जातो. परिणामात जे येतंय ते फास्ट सोडवा आणि त्याला अॅक्युरेसी ठेवा. कोणत्याही परिस्थितीत बुद्धिमत्तेचा पेपर तुम्हाला कव्हर करायचा आहे आणि तुमचा पेपर कव्हर होतो. कारण तुम्हाला 90 मिनिटं वेळ असतो आणि या 90 मिनिटात 75 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात आणि ते कव्हर होतात. फक्त काय करायचं आहे प्रश्न समजून घ्या. तुम्हाला जर कोडी सोडवायची असतील तर तुम्हाला काय महत्वाचं आहे तर संख्या ज्ञानावरच्या सगळ्या संकल्पना महत्वाच्या आहेत. त्यामध्ये मूळ संख्या, संयुक्त संख्या, समूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या या सगळ्या गोष्टी तुम्ही वापरा. साम दाम दंडभेद थोडक्यात आपण बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून वापरायला पाहिजे. या पद्धतीने उत्तर येत नाही त्या पद्धतीने काढूया, त्या पद्धतीने उत्तर येत नाही या पद्धतीने काढूया. परिणाम तुम्हाला बुद्धिमत्ता सोपं जातं आणि बुद्धिमत्ता आपल्या फक्त विचारशक्तीची कसोटी पाहणारा विषय असतो. त्यामुळे या विषयाला नक्की जास्त वेळ जातो. पण आपलं जर प्रॅक्टिस चांगला असेल, आपला सराव जर चांगला असेल तर हा विषय सुद्धा आपल्याला सोपा जातो. आणि सध्या आपली परिस्थिती अशी आहे की कोणताही पेपर घ्या जिथं 90 मिनिटं वेळ लागतात तिथं आपण सरळ 70 मिनिटात हा पेपर संपवतो. पण माझी इच्छा आहे की तुम्ही 70 मिनिटात संपवण्यापेक्षा 85 मिनिटं कमीत कमी वेळ पेपरला घ्या. आणि उद्याचा जो पेपर होणार आहे 22 फेब्रुवारीला तो पेपर प्रश्न नीट वाचून स्वतःला स्थिर ठेवून सोडवा. मला खात्री नव्हे विश्वास आहे तुमच्यावर की तुमच्यापैकी बरीच जण 270 पेक्षा जास्त गुण घेतील. 22 फेब्रुवारीला होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी माझ्या सर्व मुलांना खूप खूप अशा शुभेच्छा. धन्यवाद.